तर भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना प्रत्युत्तर दिलंय। कोणतीही भूमिका घेतली नसताना बावनकुळे बोलले, सर्व काही सहन करेन पण अपमान सहन करणार नाही अशा शब्दात हर्षवर्धन पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर भावना दुखावण्याचा अधिकार कुणी दिला असा सवालही त्यांनी केलेला आहे। हर्षवर्धन पाटील पक्ष फोडण्याचा विचार करतायत असा आरोप बावनकुळे यांनी केला होता आणि याला आज हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर दिलंय। महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजितदादाकडे आहे आणि समोर जी गाडगेंना विधानसभा लढायची आहे ती भाजप लढू शकणार नाही, ती शंका त्यांना आहे। त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करतायत। ती बातमी माझ्याकडे आली आहे, त्यांना लढायचंच आहे तर कोण थांबवणार। परवा आमचे प्रांत अध्यक्षांचं एक स्टेटमेंट आहे, ठीक आहे, आता जे ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष आहेत ते कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही, पण आज आम्ही अशी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर साहजिकच आहे इंदापूर तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या भावना त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय। ह्या गोष्टी चांगल्या नाहीत, निर्णय काय व्हायचा ते होईल पुढे, पण अशा पद्धतीने जर घटना घडत असतील मी आपल्याला अभिमानानं सांगतो, माझं महादेवाकडे तोंड आहे। हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही, स्वाभिमानानं आपल्याला